तर दुसरीकडे दिल्लीमध्ये घडामोडींना मोठा वेग आलेला आहे। पाकिस्तानची सर्वच बाजूने कोंडी करण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहेत। अशातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखांशी बैठक होतीये। दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा निधी थांबवण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होतीये। त्यामुळे पाकिस्तानची मोठी आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताने मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला। पुतीन यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। तर हल्ल्यातील मृत्यूंबाबत पुतीन यांनी शोकही व्यक्त केला। दहशतवाद विरोधी लढाईत भारताला रशियाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं पुतीन म्हणाले। नुकताच भारताने रशियासोबत एक अत्यंत महत्त्वाचा करार केलाय। भारताने रशियाकडून अत्याधुनिक इग्ला एस ही क्षेपणास्त्र खरेदी केली आहे। सुमारे 260 कोटींचा हा करार आहे। यामध्ये रशियाकडून 48 लॉन्चर आणि 85 मिसाईल खरेदी करण्यात आलेले आहे। दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारतामध्ये येणार आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणानंतर पुतीन भारतात येणार असल्याची माहिती आहे। मोदींचं निमंत्रण पुतीन यांनी स्वीकारलंय। तर रशिया एक बलाढ्य देश आहे आणि रशियाकडून काही दिवसांपूर्वीच मिसाईल खरेदी करण्यात आले होते आणि आता त्यांनी स्वतः फोन केलाय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींना आणि आम्ही तुमच्या सोबत असल्याचं म्हणत पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलेलं आहे। रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना फोन केला आहे। काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। या भ्याड हल्ल्यामध्ये 26-27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच आता रशियानं भारताला पाठिंबा दर्शवलाय। दरम्यान भारतानं रशियाकडून अत्याधुनिक इग्ला एस ही क्षेपणास्त्र खरेदी केली आहे। या क्षेपणास्त्रांमुळे भारतीय वायुदलाची ताकद आणखी वाढली आहे। शत्रूची फायटर जेट विमानं, ड्रोन आणि घातक हेलिकॉप्टर नष्ट करण्याची ताकद इग्ला एस या क्षेपणास्त्रामध्ये आहे। रशियाकडून 48 लॉन्चर आणि 85 मिसाईल खरेदी करण्यात आले। सुमारे 260 कोटींचा हा करार झाला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। प्रशांत, भारताला पाठिंबा वाढताना दिसतोय। एकीकडे पाकिस्तान हा एकाकी पडत असताना दुसरीकडे रशियासारख्या बलाढ्य देशानेही भारताला पाठिंबा दर्शवलाय। बरोबर आहे। आज अत्यंत महत्त्वाची चर्चा जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जे आहे रशियाचे यांची फोनवरून चर्चा झाली आहे। भारताला दहशतवादी लढ्याला संपूर्णपणे पाठिंबा दिला आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरती संवाद साधला। आपल्याला माहिती असेल गेल्या 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पुतीन यांनी तीव्र शब्दात निषेध केला आणि भारताच्या दहशतवादी विरोधी कारवाईला रशियाने संपूर्णपणे पाठिंबा दिला आणि या हल्ल्याला क्रूर हल्ला संबोधून त्या हल्ल्यातील जे मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांना त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना देखील व्यक्त केली आहे। आणि त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की हा हल्ला जो आहे हा क्रूर हल्ला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि सोबतच या निमित्ताने असं म्हणावं लागेल की पुतीन यांच्या व्यतिरिक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी असो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन असो, यूएचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद असो, तर युरोपियन युनियनच्या वतीने या सर्व नेत्यांनी खास करून जम्मू काश्मीरच्या हल्ल्याचा निषेध केला आणि भारताला पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे एक मोठं आंतरराष्ट्रीय असं म्हणावं लागेल आंतरराष्ट्रीय दबाव आता पाकिस्तानवर निर्माण होत झालेला आहे। निश्चितच प्रशांत, या विशेष अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।